मार्च 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी पनीर आणि चीज अनोलॉग ही लक्षवेधी मांडली होती आणि आजही मी तुमच्या माहितीसाठी दोन पांढरे तुकडे आणलेत. एक पनीर आहे आणि एक चीज अनोलॉग आहे. तर त्यावेळेस मला शासनाने उत्तर दिलं होतं. त्याच्यावर अनेकदा बैठका झाल्या, आमच्या FDA च्या वेळोवेळी बैठका झाल्या. माझी एक प्रमुख मागणी होती की चीज अनोलॉग भारतामध्ये विक्रीसाठी कोणतीही बंधनं नाही आहेत. तर विक्री करत असताना अनेकदा सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल केली जाते. आपण रेस्टॉरंट्समध्ये गेलो तर आपण पनीरची एखादी डिश ऑर्डर करतो, पण अनेकदा शंका असते की त्यात पनीर आहे का चीज अनोलॉग आहे. म्हणजे 100 रुपयामध्ये असं हातात बसेल एवढं पनीर मिळतं आणि तेच जर पनीर तुम्ही घरी बनवायला गेलं तर 400-500 रुपये किलोचं ते पनीर बनतं. तर ते पनीर नसून चीज अनोलॉग असतं आणि चीज अनोलॉग मोठ्या प्रमाणामध्ये खाणं हे शरीरासाठी अतिशय घातक आहे, कारण ते तेलापासून बनलेलं असतं, त्याचा ऑइल बेस्ड असतो. मी वेळोवेळी FDA चा पाठपुरावा करून आम्ही एक विनंती केली की जे रेस्टॉरंट्स हे सगळं विकतात याच्यावरती कारवाया तर होतीलच, पण याच्यापेक्षाही जोपर्यंत कारवाया करण्यासाठी आपल्याकडे कोणता कायदा येत नाही तोपर्यंत रेस्टॉरंट्सला आपण बंधनं घातली पाहिजे की तुम्ही मेनू कार्डमध्ये जे कोणतं प्रोडक्ट विकताय ते पनीर आहे की चीज अनोलॉग आहे हे क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पनीर चिल्ली विकताय की चीज अनोलॉग चिल्ली विकताय, तुम्ही पनीर काठी रोल विकताय का चीज अनोलॉगचा काठी रोल विकताय, हे ग्राहकाला कळालं पाहिजे. आणि जोपर्यंत ग्राहकाला कळणार नाही तोपर्यंत त्यांनी काय खायचं हे तर ठरू शकणार नाही. आज FDA च्या माध्यमातून एक त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे. हे 20 तारखेला त्यांनी परिपत्रक काढलं होतं, पण या परिपत्रकामध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे लागलो की हे परिपत्रक काढत असताना याच्यामध्ये तुम्ही टाईमलाईन द्या. त्यामुळे आता परिपत्रक सर्व रेस्टॉरंट्सला काढलेलं आहे की इथनं पुढे प्रत्येक रेस्टॉरंटला त्यांच्या मेनू कार्डमध्ये चीज अनोलॉग विकत असतील तर चीज अनोलॉग, चीज अनोलॉगचा पदार्थ विकत असतील तर चीज अनोलॉगच म्हणावं लागणार आहे. पनीर म्हणत असतील तर पनीरच म्हणावं लागेल. छोटे छोटे ठेले जरी असतील, आज 40 आणि 50 रुपयामध्ये पनीरचं सँडविच मिळतं. अशा ठिकाणी पनीर नसून ते चीज अनोलॉग आहे. त्यांनी इथनं पुढे पनीर सँडविचऐवजी चीज अनोलॉग सँडविच त्यांना म्हणावं लागणार आहे. शेवटी ग्राहकांनी ठरवावं काय खायचं आहे ते. त्यांनी अध्यादेश काढलेला आहे आणि आजच्या या परिपत्रकानुसार 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आतमध्ये प्रत्येक रेस्टॉरंटला कंपल्सरी त्यांच्या मेनू कार्डमध्ये चीज अनोलॉग किंवा पनीरचा उल्लेख हा स्पष्टपणे करावा लागणार. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र हे राज्य देशातलं पहिलं राज्य असं असणार आहे की त्यांनी हे बायफर्गेशन काढलंय. त्याबद्दल मी FDA च्या सर्व अधिकाऱ्यांचे, मंत्री महोदयांचे, विशेषतः या राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. सर, याच्यामध्ये काही शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे का जर जे नियमाचं उल्लंघन करतील त्यांच्यासाठी? नाही, मुळात चीज अनोलॉग विकण्याविषयी शासनाचं कोणतंही मोठं धोरण नाही आहे. FSSAIने आपला हा प्रश्न ज्यावेळेस सभागृहामध्ये मांडला होता मागच्या मार्चमध्ये, त्यांनी हरकती आणि नोटिफिकेशन मागवलेले आहेत, लोकांच्या सजेशन मागवलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याचा एक मोठा कायदासुद्धा येणार आहे. पण दुर्दैवाने हा कायदा राज्य सरकार करू शकत नाही, हा केंद्र सरकारने कायदा करणं गरजेचं आहे. पण केंद्र सरकारने आता पुढाकार घेतला आणि केंद्र सरकारने आता जे काही जनतेचे आणि सर्वसामान्य इंडस्ट्रीत काम करणारे जे डेअरी इंडस्ट्रीतले लोक आहेत यांच्या हरकती आणि सजेशन्स मागवलेले आहेत आणि त्याच्यावरती आता त्या सगळ्याची स्क्रुटिनी चालू आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये नक्कीच कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल. म्हणजे ॲनोलॉग शब्द वापरायचाच नाही. अनेकदा काय होतं की चीज ॲनोलॉगमध्ये ॲनोलॉग बारकं लिहिलं जाईल आणि चीज मोठं लिहिलं जातं, त्यामुळे याचं सुद्धा मिसब्रँडिंग होऊ शकतं. हा आपण आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे चीज ॲनोलॉगला हे नवीन नाव द्यायचं का, का चीज ॲनोलॉगलाच काही वेगळं बदल करता येईल का, याच्यावरती सुद्धा चर्चा चालू आहे. हा निर्णय केंद्राच्या अखत्यारीत आणि केंद्राने सुरुवात केलेली आहे. सर, आता या परिपत्रकानुसार जे रेस्टॉरंट आहेत ते 1 मे पर्यंत त्यांच्या मेनू कार्डमध्ये बदल करणार नाहीत किंवा ते डिस्प्ले बोर्ड लावणार नाही, त्यांच्यावरती काही शिक्षेची तरतूद? नाही, त्यांच्यावरती तात्काळ FDAचे अनेक प्रावधान आहेत. एकतर सगळ्यात महत्त्वाचं मिसब्रँडिंगमध्ये त्यांच्यावरती कारवाई होईल आणि चुकीच्या पद्धतीने म्हणजे उद्या ज्या ग्राहकाला पनीर खायचं त्याला जर तुम्ही ॲनोलॉग चीज देत असाल तर अशांवरती तशी प्रावधान काही इतके स्ट्रॉंग नाही आहेत, म्हणजे तसे बेलेबल ऑफेन्स आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं FDA त्यांचे परवाने रद्द करू शकतात. ज्या हॉटेल्समध्ये मेनू कार्डमध्ये सुधारणा केली जाणार नाही अशा सगळ्या हॉटेलचे 1 मे नंतर परवाने FDA रद्द करू शकतं आणि त्याचा अध्यादेश त्यांनी काढलेला आहे, त्याचं परिपत्रक काढलेलं आहे आणि ते येत्या काही दिवसामध्ये प्रत्येक रेस्टॉरंटला पोहोचेल. माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की हा विषय जनहिताचा आहे, आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी. 1 मेच्या नंतर कोणत्याही रेस्टॉरंट्समध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी ॲनोलॉग चीज किंवा पनीर
हा उल्लेख असणं अनिवार्य झाला पाहिजे. हे आपण जर सगळ्यांनी हातात घेतलं तर नक्कीच याची जनजागृती होईल. कारण खरं तर प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले पाहिजे की आपण या मुद्द्याला प्रसिद्धी दिल्यामुळे आज जनता, सर्वसामान्य जनता ही गेल्यानंतर प्रश्न विचारते की हे चीज अॅनालॉग आहे का पनीर आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा रेस्टॉरंटमध्ये विचारलं जातं की आम्हाला देता ते पनीर खरं आहे का खोटं आहे, आर्टिफिशियल आहे का ओरिजिनल आहे. हा प्रश्न विचारायची ताकद मीडियाने दिली, त्याबद्दल मीडियाचे मी विशेष आभार मानतो. आर्टिफिशियल पनीरचे तुम्ही चीज अनलॉक बोलताय, त्याचे दुष्परिणाम काय आहेत एकंदरीत? त्याचे असंख्य दुष्परिणाम आहे. तेल मोठ्या प्रमाणात खाल्ल्यानंतर काय दुष्परिणाम होऊ शकतो. चीज अॅनालॉग बनत असताना हे ऑइल्स, एमल्सिफायर्स आणि काही ठिकाणी हे ॲनिमल प्रोटीन जे येतात, मग त्याच्यामध्ये एक तर ॲनिमल फॅट्स येत असताना, ॲनिमल प्रोटीन्स येत असताना ते ओरिजिनल फॉर्ममध्ये असेल तर दुधाची पावडर असते, पण ते जर ओरिजिनल फॉर्ममध्ये नसेल तर काही ठिकाणी मटन टॅलो किंवा बीफचे तुमचे लाड हे सुद्धा वापरले गेल्याचे अनुभव अनेक देशांमध्ये पाहायला मिळालेले आहेत. मी जुलैमध्ये हा प्रश्न उठवला होता, त्याच्यावरती पण आमची सुरुवात आहे. जसं आपण पहा की लगेच काही येत नाही, आता देर आहे दुरुस्त आहे, तसं वर्षभरामध्ये आम्हाला यश मिळालंय पनीर आणि चीज अॅनालॉगचा. नक्कीच लवकरात लवकर सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू आणि गुटख्याविषयी सुद्धा यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही, त्यांचा मेनू कार्ड डिस्प्ले केला जातो. उद्या KFC असतील किंवा बर्गर्स असतील, विशेषतः बर्गर्समध्ये आपण पाहिलं तर ते सर्रास अॅनालॉग चीज वापरतात. म्हणजे पनीर बर्गरच्या नावाखाली ते अॅनालॉग चीज वापरतात. त्यांना स्पेसिफिकली लिहावं लागणार आहे की हे अॅनालॉग चीज बर्गर आहे, हे पनीर बर्गर नाही. त्यामुळे आणि त्यांना व्हेज बर्गर सुद्धा लिहिता येणार नाही, त्यांना स्पेसिफिक अॅनालॉग चीजचा उल्लेख करावा लागणार आहे. हे या परिपत्रकामध्ये आलेला आहे. धन्यवाद. पिछले मार्च 2025 में मेरी एक लक्ष्य विधि थी जिसमें पनीर और चीज़ एनालॉग इसके बारे में एक सवाल मैंने सदन में उठाया था. मेरे हाथ में ये जो दो चीज़ें हैं, ये जो दो सफ़ेद टुकड़े हैं, एक पनीर है, एक चीज़ एनालॉग है. ये जल्दी से आइडेंटिफाई करना बहुत डिफ़िकल्ट है. नेकेड आई से आइडेंटिफाई करना डिफ़िकल्ट है, टेस्ट से भी आइडेंटिफाई करना डिफ़िकल्ट है. तो ये लक्ष्य विधि से ये लक्ष्य विधि में मेरी सरकार से गुजारिश थी कि हम लोग कोई ऐसा नियम लेके आए जिसकी वजह से जो रेस्टोरेंट्स है या फिर जो छोटे छोटे ठेले हैं जहाँ पे पनीर और चीज़ एनालॉग बेचा जाता है, ये लोगों ने आइडेंटिफाई करना ज़रूरी है. तो इससे जो ग्राहक है उसे पता चलना बहुत ज़रूरी है वो क्या खा रहा है, वो पनीर खा रहा है या चीज़ एनालॉग खा रहा है. और ये ग्राहक का मूलभूत अधिकार है कि वो क्या खा रहा है, उसे पता होना चाहिए. तो मैं महाराष्ट्र शासन के FDA डिपार्टमेंट और आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब के विशेष ऐसे आभार मानता हूँ कि आज उन्होंने एक परिपत्रक निकाला है, अध्यादेश निकाला है, जिसके लागू होते ही मतलब आज से हर एक होटल, रेस्टोरेंट या फिर कोई भी फूड जॉइंट होगा, कोई भी बर्गर जॉइंट होगा, अगर वो एनालॉग चीज़ इस्तेमाल करते हैं तो उन्हें वहाँ पे स्पेसिफिकली मेनू कार्ड में चेंजेस करना पड़ेगा. मेनू कार्ड में लिखना पड़ेगा कि हम लोग एनालॉग चीज़ बेच रहे हैं, पनीर नहीं बेच रहे. अगर पनीर है तो पनीर लिख सकते हैं, अगर एनालॉग चीज़ है तो उन्हें एनालॉग चीज़ ही लिखना पड़ेगा. वो आज से इम्प्लीमेंट हुआ है और FDA ने 1 मई तक, जो महाराष्ट्र दिन है, महाराष्ट्र दिन तक ये अवसर सभी रेस्टोरेंट्स को अपने मेनू कार्ड्स में चेंज करने के लिए मुभा दी है. तो मेरी आपके द्वारा हर एक रेस्टोरेंट, हर एक होटल्स जॉइंट से एक विनती होगी कि जल्द से जल्द आपके मेनू कार्ड में आप ये अपडेट करवा दो. और आप अगर पनीर के जगह एनालॉग चीज़ बेचते हो तो वहाँ पे एनालॉग चीज़ का उल्लेख आना चाहिए. और 1 मई के बाद जो भी रेस्टोरेंट, कोई आस्थापना अगर ऐसा उल्लेख नहीं करती है और पनीर के नाम पे अगर एनालॉग चीज़ बेचा जाता है तो उनके लाइसेंस भी रद्द हो सकते हैं.